जलगांव से इस वक्त की बड़ी खबर। महाराष्ट्र जन क्रांति मोर्चा के प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे पर जानलेवा हमला हुआ है। हमलावरों ने न केवल उनके साथ हाथापाई की, बल्कि उनकी 4 पहिया गाड़ी को भी पत्थरों से बुरी तरह से चकनाचूर कर दिया है। जानकारी के मुताबिक ये घटना जलगांव के साहिली होटल के पास हुई है। बताया जा रहा है कि बैनर छपवाने के विवाद को लेकर कुछ लोगों ने अचानक सपकाळे की गाड़ी को घेर लिया और बड़े बड़े पत्थरों से हमला कर दिया। इस हमले में मुकुंद सपकाळे के कपड़े फट गए और उन्हें मामूली चोटें आई है, जिसके बाद उन्हें प्राथमिक उपचार दिया गया। सपकाळे ने सीधा आरोप लगाया है कि विशाल अहिरे ने 15 से 20 लोगों के साथ मिलकर इस वारदात को अंजाम दिया है। हमले के पीछे की वजह भी सामने आ गई है। मुकुंद सपकाळे का कहना है कि विशाल अहिरे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिति का अध्यक्ष बनना चाहता था, जिसका सपकाळे ने विरोध किया था। इसी पुरानी रंजिश के चलते आज उन पर हमला किया गया है। फिलहाल क्षतिग्रस्त वाहन को जिल्लापेट पुलिस स्टेशन लाया गया है और पुलिस मामला दर्ज कर आगे की जांच में जुट गई है। जलगांव में दिन दहाड़े इस तरह के जानलेवा हमले से लोगों में दहशत का माहौल पैदा हो गया है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। विशाल राजू अहिरे नावाचा गुंड प्रवृत्तीचा, आडदांड प्रवृत्तीचा, ज्याच्यावर रिव्हॉल्वर चालवण्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याला पोलीस स्टेशनमध्ये असंख्य गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत। तो हद्दपार सुद्धा झालेला आहे। त्याचे अवैध धंदे अगदी वेश्या व्यवसायापासून, पत्त्याच्या क्लब पासून तर सट्ट्याचे धंद्यापर्यंत त्याचे व्यवसाय आहेत, अवैध धंदे आहेत। आणि या अवैध पैशाच्या जोरावर रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी, MIDC परिसरामध्ये हा अनेक गुन्हेगार प्रवृत्तीच्या पोरांना, तरुण पोरांना सोबत घेऊन दादागिरी, दहशत आणि गुंडगिरी करत असतो। असा हा गुन्हेगार मला मार्च महिन्यामध्ये भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, ह्या वर्षी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष करा। तुम्ही आतापर्यंत अनेक लोकांना अध्यक्ष केलं, तर ह्या वर्षी मला जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष करा। माझ्या नेतृत्वात जयंती उत्सव समिती जळगाव शहरामध्ये काढा, अशी मागणी त्यांनी मला केली होती। परंतु मी त्याला सांगितलं की तुझ्यावर अनेक प्रकारचे क्रिमिनल गुन्हे आहेत, तू क्रिमिनल आहे, गुन्हेगार आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस, महामानवाच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष तुला करता येणार नाही। याचा प्रचंड राग या विशाल अहिरेला आलेला होता आणि यापूर्वी त्याच्या दहशतीच्या विरोधात मी आंदोलन केलेलं आहे, लढाई केलेली आहे। त्याचाही राग त्याला होता आणि म्हणून त्यांनी आज माझे जे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा मी अध्यक्ष आहे जळगाव शहराचा, माझे बॅनरचं काम चालू होतं बॅनरवाल्याकडे, आणि ते काम चालू असताना तो तिथे आला। माझे बॅनर छपाईचं काम चालू असताना तो आला आणि तिथे म्हणाला की मुकुंद सपकाळे त्याचं बॅनरचे काम बंद करा आणि माझे बॅनर छापा, असं तो त्या ठिकाणी म्हणाला। त्यांनी मला तिथे शिवीगाळ केली आणि त्यांनी मला शिवीगाळ केल्यामुळे हे भांडण वाढलं आणि मी तिथून गाडीत बसलो। गाडीत बसून, माझ्या गाडीमध्ये बसून गोविंदा रिक्षा स्टॉप कडे आलो बॅनर बघण्यासाठी। ते बॅनर पाहत असताना तिथे बॅनर बघितले आणि तिथून मी रिंग रोडच्या मार्गाने घराकडे जाण्यासाठी निघालो होतो, बहिणाबाई उद्यान मार्गाने। रिंग रोड जवळ ते सर्व 3-3 सीट, जवळपास 15-20 लोक विशाल अहिरेसह टेबल शीट मोटरसायकलवर आले। माझ्या गाडीला अडवलं, रस्त्यावर अडवलं आणि रस्त्यावर अडवून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। मला जीवे मारून टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। तेव्हा अशा विशाल अहिरेंनी अगदी मोठमोठे दगड माझ्या गाडीमध्ये जमा झालेले आहेत, मोठे दगड फेकून मारले। गाडीचे काच असल्यामुळेच मी वाचलो। असा हा प्राणघातक हल्ला त्यांनी माझ्यावर केवळ जाणून बुजून केलेला आहे। त्याला केवळ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष होण्यास मी विरोध केला, म्हणून त्यांनी माझ्यावर तो हल्ला केलेला आहे। त्याच्यासोबत 15-20 जे कार्यकर्ते, 15-20 जे गुन्हेगार प्रवृत्तीचे, अर्धान प्रवृत्तीचे आहेत गुन्हेगार,
त्यांच्यासह त्यांना तातडीने हद्दपार करावं. विशाल अहिरेला तातडीने अटक करा, कायमस्वरूपी त्याला हद्दपार करण्यात यावं, अशा प्रकारची मागणी मी आज पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार आहे.